नांदूर मधमेश्वरला महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रोत्सव संपन्न। ब्रिटिश कालीन धरण, पुरातन मंदिरे, वाडे याबरोबरच गोदावरी, कादवा, दारणा नद्यांच्या संगमावर तसेच दक्षिण वाहिनीच्या काठावर वसलेले गाव किंबहुना प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदूर मधमेश्वर येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी यात्रा कमिटी गावातून मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी जमा करून यात्रोत्सव मोठ्या दिमाखात श्रीची सजवलेल्या रथातून फटाक्यांच्या आतिषबाजीत, डीजे बँड पथकाच्या सुमधुर वाद्यात सजवलेले बैल झुंपून रथाची भव्य मिरवणूक काढली जाते व इतरही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। ग्रामपंचायतीच्या वतीने मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले गेले। एकूणच कालपासून सुरू होणाऱ्या यात्रोत्सवासाठी उद्योग व्यवसायानिमित्ताने बाहेर गावी गेलेले चाकरमानी गावाकडे परतू लागल्याने नांदूर नगरी गजबजली। नांदूर मधमेश्वर गावाला ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे। प्रभू श्री रामचंद्र, बंधू लक्ष्मण, पत्नी सीता 14 वर्ष पंचवटीमध्ये वनवासात वास्तव्यास असताना सीतेचे हरण करण्यासाठी मारीचे राक्षस हरणाचे रूप घेऊन पंचवटीत सीतामाईंच्या कुटियासमोर उभे राहिले। सीतामाईंनी त्यांचे ते सोनेरी रूप पाहून त्यांना या हरणाचे रूप पाहून आनंद झाला। हरणाच्या सोनेरी कातड्याची कंचुकी शिवण्याची इच्छा झाली व ती इच्छा प्रभू श्री रामचंद्रांजवळ त्यांनी व्यक्त केली। साहजिकच प्रभू श्री रामचंद्रांनी या मायावी हरणाचा पाठलाग सुरू केला। हरिण मायावी असल्याने प्रभू श्री रामचंद्रांना हुलकावणी देत गोदावरी तीरावरून नाशिक पंचवटीपासून निघाले। दारणा, सांगवी, चांदोरी, चाटोरी, तर कधी करंजगाव, तर कधी कोठुरे अशा अनेक ठिकाणी जात हुलकावणी देत नांदूर मधमेश्वर जवळ आले। तर प्रभू श्री रामचंद्रांना या ठिकाणी हरिणाला पाहून निर्वाणीचा बाण सोडला। परिणामी हा बाण हरणाच्या पायाला लागून त्याची खूर तुटली, म्हणजेच हरणाला व्याधी झाली। साहजिकच त्याची आठवण म्हणून त्याच ठिकाणी मृगव्याधेश्वर मंदिर बांधण्यात आले असून याच ठिकाणी गावचे ग्रामदैवत गंगा मधमेश्वर महाराज यांची महाशिवरात्रीची यात्रा भरवली जाते। तर पुढे याच हरणाचा पाठलाग सुरूच ठेवत त्याचा कायगाव टोक येथे वध करण्यात आला होता। तेथे देखील सिद्धेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे। साहजिकच प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला विशेष महत्त्व आहे। त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी देखील काही काळ इथे वास्तव्य केले आहे। त्यांचा होळकर वाडा अजूनही त्याची साक्ष देतो। तर धरणाजवळ ग्रामदैवत गंगा मधमेश्वर महाराजांचे पुरातन मंदिर आहे। येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोडे थडी।